नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुनने सायलीचे आई वडील म्हणून इथे मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांना आणलेलं असतं. पण कुठेतरी अर्जुनला आता सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे यांच्या वागण्या बोलण्यावरती संशय आलेला असतो. म्हणजे ज्या आईवडिलांनी सायलीला जन्म दिला ती सायली इतकी सुंदर मुलगी, इतकी गुणी, सोज्वळ आणि त्याचबरोबर तिचे आईवडील इतके लालची कसे काय, असा प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आलेला असतो. पण आता सायलीचे आईवडील म्हणून त्या प्रश्नांकडे तो दुर्लक्ष करतो. पण शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता तोच संशय रविराज काकांच्या मनात आलेला असतो. आणि तेव्हा इथे रविराज काका अर्जुनला एक सल्ला देतात. ते अर्जुनला म्हणतात की सायलीचे आई वडील म्हणून तू सदाशिव लोखंडे आणि मैना लोखंडे यांना घेऊन तर आलास, पण एक महत्त्वाचं काम कर. तू या गोष्टीची शहानिशा पुन्हा एकदा कर. मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. सायलीचे आई वडील म्हणून तू ज्या व्यक्तींना इथे आणलंस त्यांच्यावरती सायलीने डोळे झाकून विश्वास ठेवलाय. पण तू ज्या लोकांना इथे आणलेस त्यांच्याबाबत तुला 100% गॅरंटी आहे का? एका फोटोच्या आधारावरती कुठल्याही माणसावरती आंधळेपणाने विश्वास ठेवणं हे मला तरी चुकीचं वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर मी काय करू? तेव्हा रविराज काका येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला एक महत्त्वाचा सल्ला देतात. ते म्हणतात की तू इथे मिस्टर अँड मिसेस लोखंडे या दोघांपैकी कुणाबरोबरही सायलीची DNA टेस्ट कर. म्हणजे इथे लोखंडे टेलर बरोबर सायलीची DNA टेस्ट कर. त्यामुळे तुला खात्री पटेल की ज्या लोकांना तू सायलीचे आईवडील म्हणून घेऊन आलेस ते तिचे खरेखुरे आईवडील आहेत. निदान तुझ्या मनामध्ये भीती राहणार नाही, कुठल्याही पद्धतीचं गिल्ट राहणार नाही की मी चुकीचं केलं. असं काही चुकीचं घडायला तर नको, पण पुढे जाऊन जर असं समजलं की सायलीचे आईवडील नाहीच आहेत तर तू काय करशील? तेव्हा इथे कुणालाही काहीही न सांगता तू गुपचूप पद्धतीने सायलीची आणि इथे लोखंडे टेलर यांची DNA टेस्ट कर आणि मग तू त्यांच्यावरती 100% विश्वास ठेव, असं रविराज काकांनी अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता DNA टेस्ट केल्यानंतर अर्जुनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि तेवढ्यातच इथे पूर्णाजीची एंट्री झालेली असते. आपल्या बहिणीकडून पूर्णाजी पुन्हा एकदा तिच्या घरी आलेली असते. पूर्णाजीची जबरदस्त एंट्री आणि त्याचबरोबर आल्या आल्या प्रियाचं थोबाड फोडत पूर्णाजीने तिची हक्कलपट्टी केलेली असते आणि तिला चांगली धमकीसुद्धा दिलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, माझ्या कुटुंबाला आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा जर तू आता अपमान केलास तर मी आणि माझ्या 2 सुना आम्ही तिघीजणी मिळून तुला या घरातून कायमस्वरूपी हाकलून देऊ, असं इथे पूर्णाजीने प्रियाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीवरती तिची आई आणि वडील दोघेजण जरा जास्तच माया करत असतात. कारण सायली श्रीमंत घरातली सून झाले म्हणून. तेव्हा इथे तिच्या आईची नजर आता सायलीच्या हातातल्या बांगड्यांवरती सुद्धा जाते. तिची आई म्हणते, तुझ्या हातातल्या बांगड्यांची डिझाईन किती मस्त आहे. तेव्हा तिचे वडील आणि तिची आई ज्या पद्धतीने आता त्या बांगड्यांकडे बघत असतात तेव्हा अर्जुनला त्यांच्यावरती संशय येतो की आपल्या मुलीकडे जर दागदागिने आहेत तर त्याच्यावरती आईवडिलांची नजर असणं चुकीचं आहे. म्हणजे कौतुक वाटणं एक चांगली गोष्ट आहे, पण डिझाईन चांगली आहे आणि नंतर लाखाच्या त्या बांगड्या असतील अशी किंमत करणं हे चुकीचं अर्जुनला वाटतं. पण अर्जुन म्हणतो ठीक आहे, तो त्या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. त्यानंतर इथे हळूहळू आता तिची आई सायलीच्या साड्यांवरती सुद्धा नजर टाकते. ती म्हणते, हे काय, माझ्या साडीला तर चहाचा डाग लागला. मला आता साडी नाही आहे, माझ्याकडे 2च साड्या होत्या ना. आता एक सकाळी जी चेंज केली ती धुतली असेल, ती अजून सुकली नसेल, आता मी काय नेसू? तेव्हा सायली म्हणते, आई काही हरकत नाही, मी तुला माझी साडी आणून देते. तेव्हा इथे आता सगळ्यात चांगली साडी सायली आपल्या आईला नेऊन देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रियाला मात्र ही गोष्ट खटकत असते. कारण प्रियाला असं वाटत असतं की हे भिकारडे लोक माझे आई वडील आहेत हे कुणालाही कळता कामा नये. सायलीचे आई वडील आहेत असंच सगळ्यांना वाटलं पाहिजे. म्हणून आता प्रिया म्हणते की सगळ्यांचा विश्वास बसण्यासाठी मला एक गोष्ट करायची आहे.
तेव्हा सायली इथे रूममध्ये नसताना प्रिया आता तिच्या आईवडिलांच्या रूममध्ये येते. बघते तर काय, रूमची पूर्ण अवस्था घाण करून ठेवलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, यांची रूम जर कोणी बघितली ना तर सगळ्यांना विश्वास बसेल की हे सायलीचे आईवडील नाही आहेत म्हणून. सायली म्हणजे कशी टापटीप, तिचे आईवडीलसुद्धा तसेच टापटीप असले पाहिजे ना, नाहीतर सगळ्यांना कळेल की हे सायलीचे आईवडील नाही, माझे आईवडील आहेत म्हणून. काय करू आता. तेव्हा इथे प्रिया तिचं भांडं फुटू नये म्हणून पहिल्यांदा तिच्या आईवडिलांची, तिच्या खऱ्या आईवडिलांची रूम आवरते. सगळं जागच्या जागी व्यवस्थित लावून ठेवते आणि म्हणते, आता कसं, आता ही रूम सायलीच्या आईवडिलांची आहे असं वाटते. तेव्हा इथे सायली तिथे येते आणि तिला पुन्हा दम देते आणि म्हणते, हे बघ प्रिया, ते जसेही आहेत माझे आईवडील आहेत आणि त्यांना त्रास देण्याचा जरा तरी प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. मला ते अजिबात आवडणार नाही, तू माझ्या आईवडिलांना त्रास दिलेलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते, नाही गं, तुझे आईवडील परत आलेत ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे, तेच सांगायला मी इथे आले होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता सायलीचे आईवडील आलेत म्हटल्यानंतर ही बातमी रविराज काका आणि प्रतिमा यांनासुद्धा कळलेली असते. आणि प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सुमनला आता नागराजवरती जो काही संशय असतो तो तिचा संशय खरा ठरलेला असतो. कारण नागराजला महिपतजवळ बोलताना आता इथे सुमनने ऐकलेलं असतं. तेव्हा सुमनला कळतं की नागराजने मुद्दामूनच अर्जुनला त्या श्रद्धा टेलरचा ॲड्रेस द्यायला सांगितला होता. तेव्हा इथे सुमन म्हणते, नक्की काय चाललंय तरी काय तुमच्या डोक्यात ते सांगाल का. तेव्हा नागराज सुमनला काहीसुद्धा सांगत नाही. तो म्हणतो, माझ्या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज एकटाच प्रियाला घाबरवण्यासाठी सुभेदारांच्या घरी मुद्दामूनच जातो. तिथे गेल्यानंतर आता नागराजबरोबर इथे अर्जुन, सायली सगळेजणच सायलीच्या आईवडिलांची ओळख करून देत असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो, हो का, म्हणजे तुम्ही सायलीचे आईवडील आहात. पण तुम्ही लोकांनी एक गोष्ट नोटीस केली का, यांच्या स्माईलबरोबर आपल्या तन्वीची स्माईल मॅच होते नाही का. म्हणजे बघा ना, हे हसल्यानंतर आपल्या तन्वीसारखेच दिसतात की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणते, काका, अरे काय बोलतोयस तू, हे सायलीचे आईवडील आहे, सायलीचे, माझे नाही. अरे मी तुझी पुतणी आहे, हे विसरलास का तू. तेव्हा नागराज म्हणतो, अगं हो, मी अशी मस्करी केली, पण खरोखर बघ ना, तुझी स्माईल यांच्या स्माईलबरोबर मॅच होते की नाही बघ. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे संशयाने बघत असतो. अर्जुनच्या मनामध्ये आता सारखाच संशय हा येत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया घाबरते आणि म्हणते, अरे नागराज काका, चला बरं तुम्ही आता घरी जा, सुमन काकी वाट बघत असेल ना, तुम्हाला उशीर होतोय ना, निघा तुम्ही निघा. तेव्हा इथे प्रिया आता नागराज काकांना सोडायला गेटपर्यंत येते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ए नागोबा, हे काय करताय तुम्ही, का बरं तुम्ही आतमध्ये असं बोललात की त्यांची स्माईल आणि माझी स्माईल मॅच होते म्हणून, काय चाललंय काय तुमच्या मनात काका. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, प्रिया, तुला आता कळेलच. अगं हे फक्त जे काही होतं ना, फक्त ट्रेलर होता, ट्रेलर, अजून पिक्चर पूर्णपणे बाकी आहे, कळलं तुला. आता मी फक्त तुमची स्माईल मॅच केले, नंतरला तुमचा DNA सुद्धा मॅच करतो की नाही बघस तू. जेव्हा सगळ्यांना कळेल ना की हे सायलीचे आईवडील नाही, तुझे आईवडील आहेत, तेव्हा इथे बॉम्ब फुटेल, बॉम्ब. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, काय झालं काका, कसल्या बॉम्बबद्दल बोलतोयस तू. तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो, काही नाही रे अर्जुन, दिवाळी येते ना, तेव्हा मी माझ्या लाडक्या भाचीला विचारतोय, तुला काय हवं आहे ते सांग बरं. फटाकडे, बॉम्ब, सुरसुरे, जे काही हवं आहे ते सगळं मी तुझ्यासाठी घेऊन येईन असं मी तिला सांगतोय, बाकी काही नाही. तेव्हा इथे नागराज आता तिथून निघून जातो. अर्जुन, सायली तिच्या आईवडिलांना घेऊन मधुभाऊंना भेटायला जात असतात. मधुभाऊंना भेटायला गेल्यानंतरसुद्धा इथे आता सायली त्यांची ओळख करून देत असते. पण इथे मधुभाऊ थोडा थोडा रिस्पॉन्स करायला बघत असतात. कारण जेव्हा ते इथे सायलीच्या आईवडिलांचा आवाज ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हे तर सायलीचे आईवडील नाहीच आहेत. कारण रविराज काका आणि प्रतिमा यांचा आवाज मधुभाऊंच्या लक्षात असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सायली तर आनंदात असते. अर्जुन मात्र आता कन्फ्यूज झालेला असतो की नक्की चाललंय काय, ही बाई खरंच सायलीची आई आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, दिवाळीनिमित्त इथे आता रविराज काका आणि प्रतिमा घरी आलेल्या असतात. तेव्हा त्यांच्याबरोबरसुद्धा आता सायलीच्या आईवडिलांची ओळख करून दिली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने मोठा हंगामा केलेला असतो. प्रिया घाबरते. ती म्हणते की नागराजने तर मला धमकी दिली,
काही झालं तरीसुद्धा या लोकांना इथून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आता घरातून हाकलून दिलं पाहिजे, त्यासाठी ती प्रयत्न करत असते. तर इथे आता रविराज काका जेव्हा सायलीच्या आईवडिलांना भेटतात तेव्हा त्यांना त्यांच्याकडे बघून वाटतं की हे खरोखर सायलीचे आईवडील आहेत ना. त्यांनासुद्धा काहीतरी गडबड वाटत असते. दिवाळीनिमित्त सुमनसुद्धा आता अर्जुनला भेटायला आलेले असते. तेव्हा सुमनला अर्जुन म्हणतो की सुमन काकी, तुझे खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचे आहेत, कारण तू मला श्रद्धा टेलरचा ॲड्रेस दिलास आणि म्हणून मी सायलीच्या आईवडिलांना शोधू शकलो. ते पनवेलमध्येच होते तरीसुद्धा मला माहिती नव्हतं ते पनवेलमध्ये आहेत हे सायलीला माहिती नव्हतं. पण बघ ना, तू तो ॲड्रेस दिलास आणि मला सत्य समजलं. तेव्हा इथे सुमन म्हणते, अर्जुन तुला खरं सांगू का, तो ॲड्रेस मी तुला दिलेलाच नव्हता. तो ॲड्रेस मला यांनी तुला द्यायला सांगितला होता. का कशासाठी मला माहिती नाही आहे, पण हे मला म्हणाले की हा ॲड्रेस आहे ना टेलरचा, श्रद्धा टेलरचा, तो तू अर्जुनला दे म्हणून. तो छान ड्रेस शिवतो म्हणून यांनी मला तो ॲड्रेस दिला होता, नाहीतर मला श्रद्धा टेलर कोण हे माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, नागराज काकाने हा ॲड्रेस मला द्यायला सांगितला होता. तेव्हा सुमन म्हणते, हो नक्की तुला तो ॲड्रेस देण्याच्या मागे काय कारण आहे मलासुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की हे चाललंय तरी काय, हे सगळं विचित्र का वाटते मला. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो प्रियाने एक प्लॅन तयार केलेला असतो. ती घाबरलेली असते. तिला असं वाटतं की नागराज आता हळूहळू सगळ्यांना सत्य सांगेल की हे माझे आईवडील आहेत म्हणून, आणि माझं भांडं फुटायच्या आधी मला या दोघांना या घरातून बाहेर हकलून दिलं पाहिजे. तेव्हा इथे प्रिया आता जसं तिने मधुभाऊंना फसवलं होतं दागिन्यांच्या चोरीमध्ये, तसंच ती आता स्वतःच्या आईला फसवते. तिच्या इथे रूममध्ये नेऊन तिचा दागिना लपवून ठेवते आणि म्हणते की हिने माझा दागिना चोरलेला आहे, चोर आहे ही. तुम्ही दोघेजण सायलीसारखेच आहात, एक नंबरचे चोर. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते वा. आणि इथे आता मैनावती आणि त्याचबरोबर इथे सदाशिव लोखंडे यांच्यावरती चोरीचा आळ घेऊन आता त्यांच्याच खऱ्या मुलीने प्रियाने त्यांना घरातून हकलून दिलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्यावेळेला तिथे आता पूर्णाजीची जबरदस्त एंट्री झालेली असते. जेव्हा प्रियाने इथे मैनावतीला घरातून बाहेर काढलेलं असतं तेव्हा इथे मैनावती आता खाली पडते. सदाशिव लोखंडेसुद्धा तिला सावरताना पडतात. तेव्हा तिथे पूर्णाजी आलेली असते. पूर्णाजीची आता इतक्या दिवसानंतर जबरदस्त एंट्री झालेली असते. तेव्हा तिथे आता पूर्णाजी आल्यानंतर सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांना उठून बसवते आणि प्रियाच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की तन्वी, आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्याचं नेहमी स्वागत करण्यात आले, त्यांना असं घरातून बाहेर हकलून दिलेलं नाही आहे आणि तू ते केलंस, त्यांचा अपमान केलास. आणि जर यापुढे घरामध्ये आलेल्या पाहुण्यांचा तू अपमान केलास तर मी ते सहन करणार नाही. मी आणि माझ्या 2 सुना मिळून तुला घरातून हकलून देऊ, कळलं का तुला. बऱ्याच दिवसानंतर पूर्णाजी आपल्या बहिणीकडून परत आलेली असते. तेव्हा सगळेजण इथे पूर्णाजीला मिठी मारतात आणि आनंद साजरा करत असतात. पूर्णाजी घरी आल्यामुळे घर कसं भरलेलं झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रविराज काका अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुला इथे राग येणार नसेल, वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू का. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर सांग ना प्लीज, काय बोलायचं आहे ते बोल. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे बघ तू अर्जुन आता सायलीच्या आईवडिलांना म्हणून या लोकांना घेऊन आलायस, पण हे बघ आपल्यालासुद्धा विश्वास बसला पाहिजे ना की ज्या लोकांना आपण सायलीचे आईवडील म्हणून आणले ते तिचे आईवडील आहेत म्हणून. कधी कधी तुला संशय येत असेल की तू चुकीचं काही केलेलं नाही आहेस ना, तू चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहेस ना, बरोबर ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो कधी कधी मला असं वाटतं. तेव्हा रविराज काका म्हणतात, म्हणूनच तू एक काम कर, सायलीच्या वडिलांची आणि सायलीची DNA टेस्ट कर. जर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ एकच होतो की हे सायलीचे खरे आईवडील आहेत, म्हणजे तुलासुद्धा कन्फर्म होईल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे. अर्जुन इथे आता सायलीचे केस मिळवतो आणि लपून छपून चोरून इथे आता सदाशिव लोखंडे यांचेसुद्धा केस मिळवतो आणि कसे बसे आता लपून छपून DNA टेस्टसाठी त्याने ते सॅम्पल दिलेले असतात. दोघांचेही केस आता सॅम्पलला जातात. तेव्हा प्रेक्षकांनो सत्याचा उलगडा झालेला असतो. खूप मोठं सत्य आता अर्जुनच्या समोर येतं, कारण सायली आणि सदाशिव लोखंडे यांची DNA टेस्टला दिलेले सॅम्पल हे मॅच होत नाही, तर त्यांचा रिपोर्ट हा आता नेगेटिव्ह आलेला असतो. तर सायली ही सदाशिव लोखंडे यांची मुलगीच नाही आहे हे सत्य आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे आता हे कुणीतरी फ्रॉड लोक आहेत आणि ते फसवण्यासाठी आपल्या घरात आलेत हे अर्जुनला कळतं. त्याच्याकडून चूक झाली आहे,
सायलीच्या आईवडिलांना ओळखायलाही त्याला समजतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनला आता आपली चूक सुधारायची असते. नक्की हे लोक कोण आहेत ते शोधून काढायलाच हवं आणि त्यासाठी अर्जुनने आता या केसकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे याचा विचार करत असतो.